Welcome to this my education channel Pankaj Science World. Students, today we are going to start new chapter number 10 and name of the chapter is disaster management. तो बच्चों आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तर हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला फेमाइन म्हणजे दुष्काळाबद्दल ची माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये व्हॉट आर द रिझन्स ऑफ फेमाइन, व्हॉट आर द रेमेडीज टू प्रिव्हेंट द फेमाइन्स म्हणजे दुष्काळ टाळण्याकरता आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो आणि या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती जी आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायची आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघायचा तुम्ही. अँड इफ यू not subscribe my channel then subscribe it, and if you like the video then don't forget to share it. Then now we are going to start the disaster management. What do you mean by disaster? Disaster म्हणजे काय? डिझास्टर म्हणजे आपत्ती. डिझास्टर म्हणजे आपत्ती. मग आपत्ती ही कोणती आपत्ती असतात? आपत्ती ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपल्यावरती येत असतात. काही मानवनिर्मित असतात आणि काही नैसर्गिक असतात. Therefore disasters are to be two types, natural disaster and आर्टिफिशियल, दॅट इज द मॅनमेड डिझास्टर. म्हणजे निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळे जे संकट येतात ते झाले नॅचरल डिझास्टर, आणि जे संकट आपल्याला मानवामुळे निर्माण होतात त्या संकटांना आपण मॅनमेड डिझास्टर असं म्हणतो. आता विजा पडतात, वीज पडल्यामुळे लोकांचा मृत्यू होतो, तर वीज पडणं जे आहे ही नॅचरल प्रोसेस आहे, दॅट इज द नॅचरल डिझास्टर. आणि मॅनमेड डिझास्टर म्हणजे कोणतं डिझास्टर झालं? फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, एखादा ब्रिज कोसळलेला आहे, तर ही मानवी दुर्घटना आहे, मानवामुळे ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत, म्हणून त्याला मॅनमेड डिझास्टर असं म्हटलं जातं. तर डिझास्टर झाल्यानंतर, एखादी आपत्ती आल्यानंतर त्या आपत्तीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कामं करायचे असतात. लोकांचा जीव वाचवायचा असतो, लोकांना आरोग्याच्या सुविधा, खाण्यापिण्याच्या सुविधा त्या ठिकाणी पुरवायच्या असतात. तर त्याकरता एक व्यवस्थापनाची गरज असते, आणि त्या व्यवस्थापनाला मग डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आता एक या ठिकाणी क्वेश्चन आहे, इज इट पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज बाय द लाइटनिंग? इज इट पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज बाय द लाइटनिंग? वीज पडल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जातो, तर लोकांचा विजांपासनं आपण लोकांचा जीव वाचवू शकतो का? येस, इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ caused by the lightning. We had studied in the static electricity. Static electricity हे चॅप्टर आपण याच्या आधी शिकलेले आहे, आणि त्यामध्ये आपण विजेपासनं आपला जीव कसा वाचवायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेले आहोत. तर सेकंड, व्हॉट शुड बी डन टू प्रिव्हेंट द बर्न्स ऑन द फार्म फ्रॉम गेटिंग वॉश्ड अवे इन रेनी सीझन? प्रश्न काय? What should be done to prevent the burns on the farm from getting washed away in rainy season? खूप पाऊस जर पडला तर आपल्या शेताला बंधारे बांधलेले असतात, आणि पाऊस पडल्यानंतर ते बंधारे वाहून जातात. तर मग ते बंधारे वाहून जाऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे? कारण ते बंधारे आपल्या शेताचं संरक्षण करतात, आपल्या शेताची सुपीक माती जी आहे ती वाहून जाऊ देत नाही, आणि बंधारा फुटला तर आपल्या शेतातली सुपीक माती वाहून जातं. तर बंधारे फुटू नये याकरता आपण काय करू शकतो? वी हॅव टू प्लांट द बांबू ट्रीज ऑन आवर बर्न्स, अँड देअर आर सर्टन ग्रासेस that can be grown on the burns, and the roots of these plants hold the soil firmly so that the burns cannot be washed away in rainy season. मग बंधाऱ्यावरती तुम्ही बांबूची झाडं लावू शकता, काही विशिष्ट प्रकारचे गवतं असतात ते आपण लावू शकता. त्यांचे मुळं काय करतात? मातीला घट्ट धरून ठेवतात, आणि पावसामुळे आपले बंधारे वाहून जाऊ शकत नाहीत. ही उपाययोजना आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणखी या ठिकाणी क्वेश्चन आहे, व्हाय डू वी एक्सपिरियन्स वॉटर स्कॅर्सिटी? स्कॅर्सिटी म्हणजे तुटवडा, संकट, कमतरता. तर पाण्याची कमतरता आपल्याला का जाणवतं? व्हाय डू एक्सपिरियन्स द वॉटर स्कॅर्सिटी? पाण्याची कमतरता जाणवण्याचे बरेचसे कारण आहेत. अँड द लिमिटेड रेनफॉल इज ऑल्सो द मेन रिझन फॉर द स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. पाण्याची कमतरता म्हणजे पाऊस जर कमी पडला तर आपल्याला पाण्याची कमतरता जाणवतं. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांची पाण्याची गरज जास्त आहे, त्यामुळे वाढती लोकसंख्या सुद्धा वॉटर स्कॅर्सिटी करता कारणीभूत आहे.
तर आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण शिकलेलं डिझास्टर्स आर ऑफ टू टाइप्स, मॅनमेड डिझास्टर अँड नॅचरल डिझास्टर. आता या ठिकाणी तुम्हाला एक पिक्चर दिसतं, देअर इज अ न्यूज कटिंग्स, काही न्यूज कटिंग्स या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्या न्यूज कटिंग्सवरून तुम्हाला कुठले डिझास्टर मॅनमेड्स आहेत आणि कुठले नॅचरल आहेत हे तुम्हाला ओळखायचे. आता न्यूज कटिंगमध्ये तुम्हाला काय दिसतं, यू हॅव टू फाइंड आउट द कॅटेगरीज डू द डिझास्टर शोन इन द न्यूज आयटम अबोव. मग पहिलं या ठिकाणी न्यूज तुम्हाला दिसतं सुनामी दॅट इज शेक्ड इन एशिया. तर सुनामीचं संकट जे आहे हे नॅचरल आहे. देन यू कॅन सी द 2611 फोन ट्रेल्स दॅट इज पॉइंटेड टू बी लोकल लिंक्स. 26/11चा जो टेररिस्ट अटॅक झाला होता, टेररिस्ट अटॅकची बद्दलची ही बातमी आहे आणि टेररिस्ट अटॅक जो आहे हा मॅनमेड आहे. त्यानंतर या ठिकाणी एक बातमी तुम्हाला दिसतं, ट्रक अपघातात 3घांचा मृत्यू. दिसली तुम्हाला? तर ट्रक अपघातात 3घांचा मृत्यू, ट्रकमुळे अपघात झालेला आहे म्हणजे ही सुद्धा आपत्ती आहे. तर ही कोणती आहे? मॅनमेड आहे मुलांनो. त्यानंतर महाड ब्रिज कोलॅप्स, ही बातमी तुम्हाला दिसते. महाड ब्रिज कोलॅप्स म्हणजे महाडचा पूल जो आहे तो कोसळला, ही दुर्घटना आहे. ही दुर्घटना कशामुळे झाली असेल? इट इज मॅनमेड. रशियाचे विमान कोसळले, विमान कोसळणे हे सुद्धा मॅनमेड आहे. पण समटाइम्स देअर ऑकर द रिझन ऑफ चेंज इन वेदर, वातावरणामध्ये काही जर परिणाम झाला असेल तर त्यामुळे जर विमान कोसळलं असेल तर ते नॅचरल डिझास्टर होऊ शकतं. आता एक बातमी तुम्हाला दिसतं, वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान, वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान, तर ही नॅचरल डिझास्टर आहे. त्यानंतर शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांची लूट, तर शस्त्राच्या धाकाने लूटलाट करणे किंवा रायोट्स जे आहे, दंगल घडवणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनमेडमध्ये येतात. त्यानंतर आणखी एक बातमी दिसतं तुम्हाला, द ऑब्झर्वर या ठिकाणी नेपाल क्वेक्स किल ओव्हर 1000. नेपाळमध्ये जवळपास 1000 लोकांचा मृत्यू हा अर्थक्वेकमुळे झालेला आहे आणि अर्थक्वेक जी आहे हे नॅचरल डिझास्टर आहे. भूकंप होणे हा नॅचरल डिझास्टर असतो. तर तुम्हाला या ठिकाणी नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर यामधला फरक जो आहे ह्या न्यूज कटिंगवरून तुम्हाला कळला असेल. देन वी कॅन प्रिव्हेंट सर्टन डिझास्टर, काही डिझास्टर जे आहेत ते आपण टाळू शकतो. काही दुर्घटना आपण टाळू शकतो. जसं ॲक्सिडंट जे आपण काळजी जर घेतली, व्यवस्थित वाहन चालवलं तर त्या ठिकाणी ॲक्सिडंट होणार नाही. पूल कोसळणे ही सुद्धा दुर्घटना आहे. तर या ठिकाणी पूल बांधताना काहीतरी निष्काळजीपणा केला गेलेला असेल, तो जर निष्काळजीपणा केला नाही तर त्या ठिकाणी ती दुर्घटना होणार नाही. म्हणजे आपण मॅनमेड डिझास्टर हे टाळू शकतो. वी कॅन प्रिव्हेंट सम डिझास्टर, दॅट इज वी कॅन प्रिव्हेंट द मॅनमेड डिझास्टर, बट इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट सर्टन डिझास्टर. काही नैसर्गिक दुर्घटना आहेत त्या आपण टाळू शकत नाही. वीज पडणे याला आपण रोखू शकत नाही. एखादं जर वादळ आलं असेल तर त्याला आपण रोखू शकत नाही. बट इन दॅट सिच्युएशन इट इज नेसेसरी टू टेक द प्रिकॉशन इन केस ऑफ सम अदर डिझास्टर. काही नॅचरल डिझास्टर आहे त्यामध्ये आपण सावधानी घेऊ शकतो. आलं का लक्षात? मग हे सावधानी आपल्याला कोणत्या प्रकारच्या घ्यायच्या आहेत? तर नॅचरल डिझास्टर्स अँड मॅनमेड डिझास्टर्स आर रिलेटेड विथ इच अदर. नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर हे दोन्ही एकमेकाशी संबंधित असतात मुलांना. आता नॅचरल डिझास्टर बघा, देअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल डिझास्टर्स लाईक दॅट ऑफ द अर्थक्वेक आहे, त्यानंतर फेमाईन, देन लाइटनिंग स्ट्राईक, क्लाउड ब्रस्ट म्हणजे ढगफुटी, लाइटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज पडणे, फेमाईन म्हणजे दुष्काळ, स्टॉर्म म्हणजे वादळ, ॲटसेट्रा. दे आर कॉजेस ड्यू टू द चेंज इन वेदर. हवामानामध्ये काही बदल होतात आणि त्या बदलांमुळे अशा प्रकारचे डिझास्टर, अशा प्रकारच्या आपत्ती जे आहेत ते आपल्यावरती ओढवत असतात. देन देअर आर पॉसिबिलिटी ऑफ डॅमेज टू द प्रॉपर्टी ड्यू टू धिस सम टाईप ऑफ डिझास्टर. आपल्या संपत्तीला, आपल्या मालाला, या ठिकाणी घरांना, शेतीला, या काही नॅचरल डिझास्टरमध्ये काय होऊ शकतो? धोका होऊ शकतो, त्यांचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. देन हू इज टू बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, मग याकरता कोण कारणीभूत आहे? अँड व्हॉट कॅन वी डू टू डील विथ सच डिझास्टर. आणि अशा प्रकारची आपत्ती जर झाली तर आपण काय करायला पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नॅचरल डिझास्टर म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये शिकायच्या आहेत. तर पहिला डिझास्टर आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे फेमाईन. फेमाईन म्हणजे काय? फेमाईन म्हणजे दुष्काळ. दुष्काळ तुम्ही नाव ऐकलं नसेल, दुष्काळाचा अनुभव तुम्ही घेतलेला नसेल. पाण्याचा दुष्काळ तुम्ही जो आहे त्याची तुम्हाला थोड्याफार प्रमाणात जाणीव असेल मुलांना, परंतु फेमाईन दुष्काळ जो आहे इट इज अ व्हेरी सिव्हिअर
नॅचरल डिझॅस्टर, आणि हा एक गंभीर अशी नैसर्गिक आपत्ती आहे. तर फेमाईन कशाला म्हणायचं? व्हॉट डू मीन बाय फेमाईन? द कंडिशन दॅट अरायझेस ड्यू टू अ लॉंग and severe scarcity of food grain and the water is called as famine. बऱ्याच काळापर्यंत अन्नधान्याचा तुटवडा, अन्नधान्याची कमतरता आणि पाण्याची कमतरता जर आपल्याला जाणवत असेल तर त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे हे आपण ओळखून घ्यायचं. मग दुष्काळ कशाला म्हटलं आता हे ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. तर दुष्काळामध्ये अन्नधान्याची कमतरता असतं, जनावरांना चारा मिळत नाही, माणसांना खायला अन्न मिळत नाही आणि प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळत नाही, आणि अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याला दुष्काळ असं म्हटलं जातं. देन द फेमाईन इज अ व्हेरी सिव्हिअर कंडिशन. फेमाईन जे आहे, दुष्काळ जे आहे, हे फार गंभीर अशी समस्या आहे. ऑल्दो मोस्ट ऑफ द फेमाईन्स अँड द मेन कॉज ऑफ द फेमाईन इज द नॅचरल. फेमाईन जो आहे हा नॅचरल फिनॉमिनॉन आहे. येट द फेमाईन कंडिशन आर ऑल्सो अरायझेस ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटीज अलॉंग विथ द नॅचरल इव्हेंट्स. काही प्रमाणात मानव सुद्धा दुष्काळाकरता कारणीभूत असतो मुलांना. दुष्काळाचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. एक व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला आहे, पूर्ण जमीन सुकलेली आहे, अंगावरती कपडे नाहीत, पूर्ण शरीर सुकलेलं आहे, कारण शरीरामध्ये अन्न गेलेलं नाही, पाणी गेलेलं नाही, पाण्याचा तुटवडा त्या ठिकाणी दिसतं, टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातो, आणि अशा प्रकारची गंभीर समस्या त्या ठिकाणी फेमाईनमुळे जाणवत असतं. व्हॉट वूड हॅपन, आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, व्हॉट वूड हॅपन इफ नो फूड वेअर ग्रोन इन वन होल इयर. जर संपूर्ण वर्षामध्ये जर तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या भागामुळे, तुमच्या देशामध्ये पूर्ण वर्षभर अन्नधान्य जर पिकलं नाही तर काय होईल? तर त्या ठिकाणी काय होईल? दुष्काळ येईल, अन्नधान्याचा तुटवडा येईल, लोकांना खायला अन्न मिळणार नाही, किमती खूप वाढतील. तर दुष्काळाची कारणे कोणकोणती आहेत? द कॉजेस ऑफ फेमाईन, या ठिकाणी तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय कॉजेस ऑफ फेमाईन. कॉजेस म्हणजे कारणे, दुष्काळाची कारणे. कॉजेस ऑफ फेमाईन, द ड्रॉट इज द मेन कॉज ऑफ फेमाईन. ड्रॉट. तर ड्रॉट कशाला म्हटलं आता मुलांना? ड्रॉट म्हणजे अनावृष्टी. आता अनावृष्टी म्हणजे काय? की पाऊस अजिबातच जर पडला नाही, अजिबात पाऊस वर्षभर तुमच्या एरियामध्ये पडला नाही, एखाद्या देशामध्ये पाऊस जर वर्षभर पडला नाही तर त्यामुळे जी परिस्थिती ओढावतं त्याला फेमाईन असं म्हटलं जातं. आणि पाणी कमी पडणे किंवा पाणी अजिबात न पडणे हा दुष्काळाकरता सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, ड्रॉट. त्याचबरोबर आणखी सुद्धा कारण आहे ड्रॉट. देन द हेवी रेन अँड फ्लड, खूप पाऊस पडणे, पूर येणे. द क्रॉप गेटिंग वॉश्ड अवे ऑर डॅमेज इन द फ्लड, खूप पाऊस येतो, पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी पूर येतो आणि पुरामध्ये संपूर्ण पिकं जी आहेत ते वाहून जातात, त्यामुळे सुद्धा दुष्काळ येतो. देन चेंज इन द एन्व्हायरमेंटल चेंजेस, वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये बदल घडून येतात. दॅट इज लाईक दॅट ऑफ द टेम्परेचर चेंजेस. देन स्टॉर्म म्हणजे वादळ. त्यानंतर कोल्ड वेव्ज अँड फॉग, थंडीची लाट येतं, थंडीच्या लाटेमध्ये तुमचं संपूर्ण पीक जे आहे ते देशामधलं उद्ध्वस्त होतं. त्यानंतर जे आहे फॉग, धुकं जर पडलं, खूप दाट धुकं पडलं तर त्या धुकामध्ये सुद्धा पीक नष्ट होतं. हे सुद्धा तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये दुष्काळाकरता कारणीभूत ठरणारे घटक आहेत. देअर आर ऑल्सो सम कॉजेस, आणखी सुद्धा काही कारण आहेत या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. देन द डॅमेज ऑफ क्रॉप बाय द ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट, उंदरांमुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त होतं, त्यामुळे अन्नधान्याची तुटवडा जाणवतं आणि हे सुद्धा एक तुमच्या दुष्काळाकरता कारण आहे. देन द अटॅक ऑफ द पेस्ट, लोकस्ट अँड डिसीजेस ऑफ द क्रॉप, तुमच्या पिकांवरती लोकस्ट येतं. लोकस्ट म्हणजे टोळधार येतं, टोळधारीमुळे संपूर्ण पीक नष्ट होतं. पाकिस्तानमध्ये नुकतीच एक गंभीर अशी टोळधार आली होती, त्यामुळे पूर्ण देशामधलं पीक जे आहे ते नष्ट झालं. दॅट इज द लोकस्ट पेस्ट अटॅक इज ऑल्सो द कॉज ऑफ द फेमाईन अँड the some of the natural reasons, that is the natural calamities like that of the earthquake. calamity म्हणजे दुर्घटना, नैसर्गिक दुर्घटना जी आहे, नैसर्गिक संकट जे आहे त्याला कॅलॅमिटीज असं म्हटलं जातं. तर अर्थक्वेक, भूकंपामुळे सुद्धा काय होतं, अन्नधान्य आणि पिकांची नासाडी होतं आणि हे सुद्धा त्यासाठी कारण आहेत. अँड दीज आर द सम रिझन्स ऑफ द फेमाईन्स. आता हे फेमाईनची काही कारणं आहेत. अँड
अमॉंग दिस ड्रॉट इज द मेन कॉज ऑफ फेमाईन. ड्रॉट, अनावृष्टी, पाऊस न पडणे हे दुष्काळाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. देअर आर सम मॅनमेड कॉजेस, मानवनिर्मित सुद्धा काही कारणं आहेत. मॅनमेड कॉजेस इन्क्लूड्स द वॉर, जर युद्ध जर झालं तर युद्धामध्ये सुद्धा पिकांची नासाडी होतं, पर्यावरणामध्ये, वातावरणामध्ये, हवामानामध्ये बदल घडून येतात, त्यामुळे दुष्काळी परिस्थिती येतं. अँड द इंटरनल अनरेस्ट, अंतर्गत देशामध्ये काही अनावस्था असेल, अशांतता असेल, ते सुद्धा दुष्काळाकरता कारणीभूत असू शकतं. त्यानंतर आणखी देर इज द रिझन दॅट इज द अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट, वाहतुकीची साधनं त्या ठिकाणी कमी असतील किंवा वाहतुकीकरता रोड जर आहे, ट्रान्सपोर्ट रूट जे त्या ठिकाणी व्यवस्थित नसतील तर ते सुद्धा दुष्काळाकरता कारणीभूत होऊ शकतात, कारण अन्नधान्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणार नाही. अँड द अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ, लोकसंख्येची भरमसाठ वाढ हे सुद्धा ड्रॉट किंवा फेमाईन करता मूलभूत कारण आहे. आता आपण फेमाईन्स जे आहेत त्यांचे इफेक्ट्स आपण बघू शकतो. फेमाईन, दुष्काळाचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ फेमाईन, दुष्काळाचे काय परिणाम होऊ शकतात आणि काय परिणाम होतात. देअर आर रेकॉर्ड्स ऑफ लॉस ऑफ लाईफ कॉज्ड बाय द सिव्हिअर फेमाईन इन व्हेरियस पार्ट ऑफ द वर्ल्ड. जगामधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये दरवर्षी कुठं ना कुठं दुष्काळ येतो आणि त्या दुष्काळामध्ये लोक जे आहे, लोकांना उपासमारीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागतो. एशिया हॅज बीन टर्न आउट टू बी द मोस्ट फेमाईन अफेक्टेड कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. आपण आशिया खंडामध्ये राहतो आणि आशिया खंडामध्ये जास्तीत जास्त जगामध्ये दुष्काळ हे घडत असतात. आलं लक्षात. मग फेमाईन कोणत्या ठिकाणी येतं. द फेमाईन इट हॅज बीन कॉज इन द एरियाज ऑफ द लो रेनफॉल एरिया, that is the drought affected area and drought prone area and flood affected area. आणि ज्या ठिकाणी पूर जास्त येतो किंवा ज्या ठिकाणी पाऊस खूपच कमी पडतो अशा ठिकाणी दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची जास्त शक्यता असतं. त्यानंतर सगळ्यात जास्त भयानक फेमाईन जो आहे भूतकाळामध्ये इन हिस्ट्रीमध्ये सगळ्यात गंभीर जो दुष्काळ आलेला आहे तो इंडिया आणि चायनामध्ये आलेला आहे. द इंडिया अँड चायना हॅज हॅड बीन ऑकर अ व्हेरी ड्रीटफुल फेमाईन. तो इंडिया इन 1943 this year was very dangerous for the India because a dreadful famine had occurred in India and several lakhs of the people have died in that famine. काही लाखो लोक जे आहे उपासमारीमुळे, बिमारींमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे तडफडून त्या लोकांना जीव गमवावा लागला. कित्येक जनावरं त्या ठिकाणी, लाखो जनावरं त्या ठिकाणी मरून पडली. त्याच प्रकारचा भूकंप जो आहे दुष्काळ जो आहे चायनाला आला होता फ्रॉम द इयर 1959 टू 60 इयर, जवळपास 1 ते 1.5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी चायना हा दुष्काळग्रस्त होता. अँड इन दॅट चायना in that year the several lakhs of the people also lost their life. Then are we responsible for the famine? मग हे जा दुष्काळ जो येतो या दुष्काळाकरता, दुष्काळी परिस्थिती जी उद्भवतं त्याकरता आपण सुद्धा कारणीभूत आहोत का. आर वी रिस्पॉन्सिबल फॉर द फेमाईन? येस, ह्युमन बिईंग इज ऑल्सो मेन रिस्पॉन्सिबल थिंग फॉर द फेमाईन्स. आता याकरता काय कारण आहेत, आपण कसे कारणीभूत आहोत. द फर्स्ट रिझन इज दॅट द वॉटर स्टोरेज इज इन्क्रीज ड्यू टू द बॅलन्स बिटवीन द रेनफॉल अँड द पॉप्युलेशन इज डिस्टर्ब. आता आपल्याला काय करता आहे, लोकसंख्या खूप वाढलेली आहे भारतामध्ये आणि चीनमध्ये जास्त दुष्काळ का आलेला आहे, कारण चीन आणि इंडिया जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले देश आहे आणि लोकसंख्या जास्त असली म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची गरज जास्त वाढेल. पाण्याची गरज जास्त वाढली म्हणजे पाण्याचा स्टोरेज आपल्याला जास्त करावा लागेल आणि पाण्याचा स्टोरेज जेवढा आपण जास्त करू आणि पाण्याचा वापर जेवढा जास्त करू तेवढाच तुमच्या भागामध्ये पाणी जे पडतं, रेनफॉल जो आहे त्याचं प्रपोर्शन कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावं लागतं. दुसरं रिझन आहे देअर हॅज बीन अ व्हेरी हाय राईज इन द प्रोडक्शन ऑफ फ्रूट ग्रेन ड्यू टू द ग्रीन रिव्होल्युशन. हरित क्रांती नाव ऐकलेलं असेल. ग्रीन रिव्होल्युशनमुळे आपला देश अन्नधान्यामध्ये खूप विक्रमी उत्पादन करत आहे. धान्याचं खूप मोठं उत्पादन आपल्या देशामध्ये आत्ताच सध्या आहे आणि आपल्या देशामध्ये 1 वर्षभर धान्य जरी नाही पिकलं
कोणत्याही प्रकारचा एक धान्याचा कण जरी नाही पिकला तरी कोणताही व्यक्ती अन्नधान्यामुळे उपासमारीने मरणार नाही, कारण तेवढं विक्रमी अन्नधान्य आपल्याकडे आपण स्टोअर केलेलं आहे. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे? ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांतीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. बट हे सगळं शक्य जरी झालं असेल तरी या ग्रीन रिव्होल्यूशन करता वी हॅव यूज द केमिकल फर्टिलायझर्स, देन पेस्टिसाइड अँड इन्सेक्टिसाइड अँड इट हॅज अफेक्ट द आवर एन्व्हायरमेंट. याचा आपल्या एन्व्हायरमेंटवरती फार मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. रासायनिक खतं, कीटनाशकं आणि विडीसाइड्स या सगळ्यांचा. देन वी हॅव यूज द अनकंट्रोल लिफ्टिंग ऑफ वॉटर. अनकंट्रोल लिफ्टिंग ऑफ वॉटर, जमिनीमधून पाणी आपण भरमसाठ उपसतो आहे, त्याचा सुद्धा दुष्काळाकरता परिणाम होतो, त्यामुळे सुद्धा दुष्काळ येऊ शकतं. अँड देर इज ऑल्सो द इरोजन ऑफ लँड. जमिनीची सुपीकता जी आहे ती कमी होत आहे, कारण जमीन जी आहे सुपीक माती जी आहे ती वाहून जातं. अँड मिसयूज ऑफ वॉटर, पाण्याचा आपण योग्य वापर करत नाही, हे सुद्धा दुष्काळाकरता मूलभूत कारण आहे. क्वेश्चन इज हिअर. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, व्हॉट कॅन वी डू टू ईज द सिव्हिरिटी ऑफ फेमाईन. म्हणजे जे काही दुष्काळ येतो त्या दुष्काळाची तीव्रता जर आपल्याला कमी करायचं असेल, त्याची गंभीरता जर कमी करायचं असेल, किंवा दुष्काळ पडूच नाही, दुष्काळामुळे लोकांचा जीव जाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण कोणकोणती उपाययोजना करू शकतो किंवा कोणकोणती उपाययोजना आपण करायला पाहिजे. पहिलं बघा, प्लान युजेस ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. पाणी जे आहे पाण्याचा आपण व्यवस्थित वापर करायला पाहिजे आणि पाणी फेकून न देता पाण्याचा पुनर्वापर जो आपल्याला करता येईल त्याकरता आपण उपाययोजना करायला पाहिजे. सेकंड, प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट अ लोकल लेवल. वॉटर हार्वेस्टिंगबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पावसाचं जे पाणी पडतं ते वाहून जातं, परंतु ते पाणी वाहून न जाता आपण जर जमिनीमध्ये जर ते पाणी जिरवलं तर आपल्याला वर्षभर पाण्याची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे पाण्याचं कन्झर्वेशन आपण करायला पाहिजे, पाण्याचं जतन करायला पाहिजे आणि त्याचं हार्वेस्टिंग सुद्धा करायला पाहिजे. थर्ड, या ठिकाणी बघू शकता, लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. मोठ्या प्रमाणात झाडांची आपण निर्मिती करायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे. आपण झाडं लावत नाही, झाडं तोडतो, तर जास्तीत जास्त झाडं आपण कशी वाढवू शकतो, जास्तीत जास्त झाडांचं जे आहे संगोपन आपण कसं करू शकतो याबद्दल सगळ्यांनी विचार करायला हवा. आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलं नष्ट होणार नाहीत याची सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे, कारण जंगलं जर नष्ट झाले तर पाणी कमी पडेल आणि पाणी कमी पडलं तर दुष्काळ त्या ठिकाणी येणार म्हणजे येणारच. आणि चौथं कारण बघा या ठिकाणी, मेकिंग ॲप्रोप्रिएट चेंज इन प्लान्स टेकिंग इन टू अकाउंट द वेदर फोरकास्ट. वेदर फोरकास्ट म्हणजे या ठिकाणी हवामानाबद्दल आपल्याला न्यूजमधून, न्यूज बुलेटिनमधून, न्यूजपेपरमधून, रेडिओमधून आपल्याला नेहमी भविष्यवाणी आपल्याला हवामानाची मिळत असतं आणि त्या हवामानाच्या भविष्यवाणीनुसार आपण आपलं प्लॅनिंग करायला पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांचं नियोजन करायला पाहिजे आणि हवामानानुसार जर नियोजन जर केलं तर त्या ठिकाणी त्यांची पिकं जी आहेत ते नष्ट होणार नाहीत. Thanks for watching complete video and don't forget to subscribe my channel and like and share the video. Thank you.